तर मान सन्मान सोहळा जो आपण इथून सुरुवात करतोय आता. आमचे मुख्य आयोजक सर्वप्रथम जे स्पॉन्सर्स आहेत मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. तर पुन्हा एकदा मी तर सर्वप्रथम ज्यांनी स्पॉन्सर्स केलं आहे या स्पर्धेसाठी त्यांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाड्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे कॅश प्राईज आपण पाहिलं, पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राईज आहे जे स्पॉन्सर्स केलं आहे आम्हाला या स्पर्धेसाठी. एच एस एंटरप्राइजेस आपण पाहिल्याच्या माध्यमातून सन्माननीय हजरतजी शेख साहेब आणि संजयजी म्हात्रे साहेब आपले मनापासून अगदी आभार व्यक्त करतोय. अगदी मूल्यवान आपण सहकार्य या स्पर्धेला केलं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं आपल्या मंचावर उपस्थित आहेत सन्माननीय कुंदनजी बगली साहेब आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 12,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम कॅश प्राईज सन्माननीय दयानंदजी वाघ साहेब सक्रिय संघटनेचे समजावी संघटनेचे कार्यकर्ता आणि त्यांच्या माध्यमातून मिळाले, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी रोख रक्कम 7,000 रुपये म्हणजे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते अनिलजी भाई यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलं आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय. यस सन्माननीय आदित्य एंटरप्राइजेस बिकू भाई, आपका भी स्वागत इस श्रृंखला में, इस ट्रॉफी में. आप पहले भी आए थे और फिर से तहे दिल से स्वागत करते हैं. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नक्कीच सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून सुद्धा रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचेसुद्धा आपण आभार व्यक्त करतोय. त्यांनीसुद्धा अगदी महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलं आहे. त्याचप्रमाणे ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली या स्पर्धेसाठी जी स्पॉन्सर्स केले आपल्या मंचावर उपस्थित आहेत सन्माननीय अमितदादा शेलार, संतोष मामा शेलार आणि नक्की त्यांच्या माध्यमातून हे ग्राउंडसुद्धा उपलब्ध करून दिले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाचं ट्रॉफी जी सचिन दळवी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफीज आपण पाहिले नायबजी पांडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं बेस्ट बॅट्समॅन, बॉलर, बेस्ट फिल्डर आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह त्या ट्रॉफी स्पॉन्सर्स केले आहेत कल्पेश सापटे, स्वर्गीय ज्ञानेश्वरजी सापटे यांच्या स्मरणार्थ त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचे मेडल आपण पाहिलं तर स्वर्गीय सदानंदजी बगले यांच्या स्मरणार्थ कैलास बगले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेत, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. त्याचनंतर युसुफभाई कुरेशी यांच्या माध्यमातून सुद्धा रोख रक्कम आर्थिक सहकार्य मिळाले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. आदित्य एंटरप्राइजेस यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आहे. त्याचनंतर आपण पाहिलं राजेंद्र यादव यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिली आहे तर 5,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. राजीवभाई यादव यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं 5,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आहे. सन्माननीय दिनेशजी म्हात्रे साहेब, राजीवभाई म्हात्रे साहेब म्हात्रे क्रेन सर्व्हिसच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. उमेशजी गुप्ता साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. त्याचनंतर सन्माननीय योगेशजी आडल, लाखाजी गोवारी साहेब आई कंट्रॅक्शन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पॉन्सर्स मिळाले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. त्यानंतर ॲडव्होकेट दिनेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून माजी नगरसेवक या विभागातील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स मिळाले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. पप्पू तिवारी यांच्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी मिळाली, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. सन्माननीय विनोदजी गवली साहेब, लक्ष्मणजी गवली साहेब, ओमसाई एंटरप्राइजेसचे मालक त्यांच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची देणगी मिळाली, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. आमिर भाई अंसारी, इनके ओर से भी 2,500 का राशि इस श्रृंखला के लिए दिया, उनका भी आभार व्यक्त करेंगे. विजयजी बगली साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी जवळजवळ बॉल स्पॉन्सर्स केले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. त्याचनंतर गणेशजी शेठ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केले 10,000 रुपयाची देणगी, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. आणि सगळ्या स्पॉन्सर्सचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. आणि ज्याने सहकार्य केलं आहे नक्कीच पुन्हा एकदा मी तर म्हणेन की अशाच प्रकारचा आशीर्वाद संपूर्ण मात्र या गावदेवी स्पोर्ट्स टीमला मिळत राहो. आता मात्र स्पॉन्सर्सचा विचार करायला झाला तर नक्कीच ज्याने सहकार्य केलं त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. आता आपण प्रत्यक्षात वळूया मान आणि सन्मान सोहळ्याकडे.
तर आमचे आयोजक आहेत आणि नक्कीच आम्हाला कळवतील की ज्याप्रमाणे मान सन्मान सोहळा, तर आपण सर्वप्रथम जो मान सन्मान सोहळा करतोय आणि नक्कीच आपण पाहिला तर जे व्यक्ती सातत्याने आपण या विभागामध्ये आपण पाहिले, एक ॲक्टिव्ह व्यक्ती म्हणजेच सोशल मीडियाच्या माध्यमातून असो की नक्कीच मी प्रत्यक्षसुद्धा पाहिलं आहे की मग समाजकार्य असो की इतर कार्य असो, आणि तेव्हा तेव्हा गरज लागली तेव्हा या सगळ्या समाजाच्या पाठीमागे एक खंबीर नेतृत्व म्हणून आपल्याला उभे राहताना पाहायला मिळतात. सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब आहेत आणि कमलाकरजी जाधव साहेबांचा आपण इथे यशोदीच शुभ सन्मान करतोय. साहेब या आपण पुढे आपला सन्मान कैलासजी कोटावले यांच्या शुभ हस्ते केला जातोय आणि संपूर्ण टीमच्या मध्ये विनंती करेन काही की संपूर्ण टीमला ज्याने केलेलं मोलाचं योगदान आणि संपूर्ण टीमच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा साहेबांचा मोठा सन्मान केला जात आहे. कमलाकरजी जाधव साहेब आपण पाहिलं तर ही अशी व्यक्ती आहे, नक्कीच तुम्ही कधी पण अर्ध्या रात्री जरी हाक दिली तरी हाकेला धावून येणारी व्यक्ती आहे आणि नक्कीच समाजकार्य असो की इतर कार्य असो, आणि नेहमीच आपण पाहिलं तर एक पाऊल पुढे एक हात मदतीचा हा नेहमीच त्यांचा मात्र आपल्याला मिळत असतो. असं व्यक्ती मात्र टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. कमलाकरजी जाधव साहेबांचा हा सन्मान. त्यानंतर आपण दुसरा सन्मान आपण करणार आहोत. नक्कीच आपण पाहिला मग क्रिकेट चांगलं तर क्रिकेटवर अफाट प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा प्रेम राहिलं अजून पाहिलं तर नक्कीच प्रेक्षकांवर पण प्रेम आहे. असं प्रेम देणारं मैदान आपल्याला देणार आहे, ट्रॉफी देणारं, जेव्हा गरज पडली तेव्हा नक्कीच धावून येणार आहे संतोष मामा शेलार, अमित दादा शेलार. नक्कीच आपण पाहिला तर यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातो आहे. संपूर्ण टीम ज्या नक्कीच आपण पाहिला. अमित दादा या. नक्कीच आपण पाहिला संतोष मामा शेलार, अमित दादा शेलार. नक्कीच आपण पाहिली आहे तर आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी जेव्हा येते ना मग तेव्हा तर नक्कीच मामा आपण पाहिला तर मग स्वतःहून आतुर असतात की आपली स्पर्धा कधी येते, आणि क्रिकेटवर हे मामांचं प्रेम आहे. मामांचा शुभ सन्मान केला जातोय. शेलार भाई 4141. नक्कीच आपण पाहिला तर मग हे गाणं सुद्धा भरपूर आपल्याला ऐकायला मिळत आहे. पुढील सन्मान आपण करूया. पुढील सन्मान करतोय विनोदजी गवळी साहेब. आपलं सुद्धा स्वागत असेल पुन्हा एकदा. तर कुंदनजी बगली साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं स्पॉन्सर्स केले रोख रक्कम 12,000 रुपये, आणि विजयजी बगली साहेब सुद्धा आहेत. नक्कीच कुंदनजी बगली साहेब आपण या आणि विजयजी बगली साहेब आपण सुद्धा या. आपला सुद्धा मोठा सन्मान केला जातो आहे. टीम गावदे स्पोर्ट्स चिंचोटी पाटील पाडा म्हणजे आपली टीम आहे, मग आपल्या टीमला आपलं सहकार्य नक्कीच दिलं पाहिजे, आणि हे मोलाचं सहकार्य नेहमीच देत असताना माजी सरपंच चिंचोटी कुंदनजी बगली साहेब, विजयजी बगली साहेब आणि यांचा सुद्धा आपण पाहतोय हा मोठा सत्कार केला जातोय. नक्कीच मी तर म्हणेन की प्रत्येक वर्ष असं योगदान मिळत यावं. त्याचनंतर आपण पाहिलं तर नुकतंच त्यांचं आगमन झालं आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळाले. विनोददादा गवळे आपण नक्कीच आलात, या पुढे या. नाही या. नक्कीच टीमची अपेक्षा आहे की पुन्हा एकदा आमच्याकडून सत्कार व्हावा, मुलाचं सहकार्य मिळालं. ओम साई इंट्रॅक्शन नक्कीच आपण पाहिलं त्याप्रमाणे लक्ष्मणजी गवळी असो की नक्कीच विनोददादा गवळी असो, मोलाचं सहकार्य आणि चिंचोडीला म्हटलं तर नाही कसं म्हणतील, आणि नक्कीच हा मोलाचं सहकार्य मात्र केलं जात आहे. विनोदजी गवळी साहेबांचा हा शुभ सन्मान. सुभाष कैलास आणि सुरज आपण या वर या. दिलीपजी वगैरे आपण सुद्धा या. पुढील सन्मान आपण करूया.
अगला वाला सम्मान करेंगे सुजीत जी सिंह का। सर आइए आपका भी एक बड़ा वाला सत्कार हम जरूर करेंगे, क्योंकि आपने बहुत अहम इस टीम के लिए जो योगदान दिया, इसके लिए शुक्रिया अदा करेंगे और आपका भी ये सम्मान किया जाएगा। सुजीत जी सिंह शॉल और एक इस टूर्नामेंट की याद दिलाने वाली एक ट्रॉफी देकर आपका भी सम्मान किया जाएगा। और तहे दिल से थैंक यू कहेंगे आपको, क्योंकि आपका योगदान इम्पोर्टेंट था। थैंक यू सो वेरी मच। जवळजवळ आपण बघितलं मग चिंचोटी पाटीलपाडा, आम्ही ना इकडे अंडरम क्रिकेट खेळायला यायचो, अंडरम क्रिकेट तेव्हापासून आपण बघितलं। तर मग हेमंत दादा तेव्हापासूनचे आयोजक आहेत, आतापासून पर्यंत व्हायला तर नक्कीच आयोजकाची भूमिका अदा करतायत। हेमंत दादा सुतारसाठी नक्कीच आपण जोरदार टाळ्या। हेमंत दादांचा हा सन्मान। त्याचनंतर जो पुढील सन्मान आपण करतोय कैलासजी बगली आपण या आपला सुद्धा सन्मान केला जातोय। नक्कीच ज्याप्रमाणे हे ग्रामस्थ आहे नक्की चिंचोडी विभागाचे आणि नक्की त्यांचा सन्मान केला जातोय। दिलीप असतील, सुभाष, कैलास आणि विलास नक्कीच ह्यांचा सुद्धा आपण पाहिला सन्मान केला जातोय। चिंचोडी ग्रामस्थही आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या सगळ्या ग्रामस्थ व्यक्तींचा आपण पाहिला तर हा सन्मान केला जातोय। ही स्पर्धा आपण पाहिली आहे, नक्कीच छान स्वरूपामध्ये आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली। या स्पर्धेला ज्याने आपण पाहिलं खूप चांगला, त्याप्रमाणे खूप महत्त्वाचे होते। जेव्हा टुर्नामेंट चालू होते तेव्हा अंपायरिंगचा रोल खूप महत्त्वाचा असतो। सुरुवातीच्या 3 दिवसामध्ये नक्कीच जे अंपायर्स होते, परंतु आज मात्र ज्याने अंपायरिंग केली आहे असे आमचे अंपायर संतोषजी कोम आणि अतुलजी राव यांना मी विनंती करते की आपण प्लीज स्टेजवर या। संतोष कोम, मॅन फ्रॉम बेबीपाडा। वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली, एक पॅनल आणि त्या पॅनलमधले एक गुड अंपायर म्हणजे संतोषजी कोम आणि त्यांचा सन्मान केला जातोय। हेमंत दादांच्या शुभ हस्ते संतोषजी कोम गुड अंपायरिंग। त्यानंतर अतुलजी राव असतील आणि त्यांची सुद्धा आपण पहिली नियुक्ती झाली आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या पॅनलवर ॲज अ अंपायरिंग म्हणून। अंपायरिंग हेमंत दादांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। त्याच नंतर आपण पाहिलं की या जी स्पर्धा आपण पाहिली या मैदानावर आपण पाहिली शेलार मैदानावर, परंतु ही मैदान इथून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं कार्य करणारी टीम म्हणजे डीप फिलिप नेटवर्क डीबीएन लाईव्ह। सागर पवार आपण या, सूरज बगली यांच्या शुभ हस्ते डीबीएन लाईव्हच्या टीमचा हा शुभ सन्मान केला जातोय। डीबीएन लाईव्हची टीम, कारण की इथे जो आज खेळ झाला आहे फक्त इथपर्यंत राहणार नाही आहे, कारण की डीबीएन जोपर्यंत तोपर्यंत रेकॉर्ड राहील आणि आमच्यापर्यंत सुद्धा राहील।
त्याचनंतर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं डीजे च्या माध्यमातून सुंदर अशी गीतं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारे पवार का पॉवर महेंद्र डीजे यांचा नक्कीच आपण पाहिलं तर हा सन्मान केला जात आहे. महेंद्र पवार आपण या. प्रमोदजी जाधव आपण या. प्रमोदजी जाधव नक्कीच कल्पेश सापटे यांना विनंती करतोय. प्रमोदजी जाधव यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करतोय. त्याच जोडीने आपण उल्लेख करायचा झाला तर आमच्या सोबतीने आज खूप चांगला आवाज सकाळी आपण बघितलं तर आज उशीर राहायला झाला परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये आणि त्यानंतर संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगला साथ दिली या स्पर्धेमध्ये अमितजी शर्मा यांचा सुद्धा आपण पाहतोय हा सन्मान केला जातोय. कैलासजी बगले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. आणि भरपूर मान सन्मान मात्र इथे होताना पाहायला मिळत आहेत. यस जयेश आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा सन्मान केला जाईल. सलग 4 दिवस अतिशय चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला जयेशच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम काजूपुरा ठाणे येथील डेफिनेटली चांगला समालोचक आहे. चांगला आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचवला गेला. तर विनंती असेल 4 दिवस सलग अतिशय जबरदस्त समालोचन झालेलं आहे. तर कल्पेश सापटे त्यानंतर संपूर्ण टीम संपूर्ण चिंचोडीची टीम यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते आपल्या सुमधुर आवाज जयेश यांचा सन्मान करायचा आहे. अतिशय चांगला आवाज अगदी 4 दिवस आपण पाहिलं तर नक्कीच एक एनर्जेटिक समालोचक आहेत ठाणे परिसर. अतिशय चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला त्यामुळे त्यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी आभार तर मला व्यक्त करावेसे वाटतात कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आहे परंतु मी या विभागातला नसून सुद्धा मला या विभागामध्ये एवढं प्रेम देत आहे. थँक्यू सो व्हेरी मच. आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा. आणि कल्पेश मान सन्मान सोहळा मात्र असं कंप्लीट झालं. चुकून कोणाचा मान सन्मान करणं आमच्या वतीने राहिलं असेल तर नक्कीच मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. क्षमा मागतोय आणि जो पुढील कार्यक्रम आहे तो आपण ऑन करतोय. नक्कीच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि कोणाचं पुन्हा एकदा विनंती करतोय की जर मान सन्मान करणं गाजवी स्पोर्ट चिंचोटी पाटील पाड्या आणि आमच्या वतीने राहिला असेल तर क्षमा मागतोय. आणि पुढील जो आपण पाहिला प्राईज डिस्ट्रीब्युशनचा जो कार्यक्रम आहे तो आपण ऑन करतोय. प्राईज डिस्ट्रीब्युशनला जाण्याच्या पूर्वी आपण वळूया फायनलच्या मॅचच्या दिशेने वळलो तर आठवते मग मॅन ऑफ द मॅच फायनल मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आहे. खेळ तितका चांगला राहिला आणि खेळाडू आहे वसंत सामरे. मॅन ऑफ द मॅच बडे मंच पे बडा वाला पंच. सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण सामनावीराचा पुरस्कार आहे तो आपण देणार आहोत. वसंत सामरे क्रिकेट ही आहे ती त्यांची पहिली पसंत आणि खेळाडू आहे सामनावीर वसंत. कमालीचे खेळाडू आहेत 1 2 3 आहेत 100 बडकर 1 आहेत. कमलाकरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं त्याप्रमाणे आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी आणि नक्कीच मार्गदर्शन मोलाचं आहे आणि ते करण्यासाठी नक्कीच विनंती करतोय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांना. हॅलो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी मी आभार मानतो याच्यासाठी की 4 दिवसात 48 टीम खेळतात आणि एवढा मोठा तुमचा
डिसिप्लिन आणि या दिवसा अखेरीस तुम्ही जर त्या टीम पूर्ण करून आणि क्रिकेट पूर्ण करून हा बक्षीस सोहळा उजेडात साजरा करता त्याबद्दल तुमच्या सर्वात प्रथम सर्व 48 टीमचे मी आभार मानतो. कारण शिस्त ही क्रिकेटसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ती तुम्ही पाळताय. गेले बरेच दिवस झाले, बरेच वर्ष झाले की वसई तालुका क्रिकेट असोसिएशनचे नेम जवळजवळ बऱ्यापैकी लोकांनी आत्मसात करत आहेत. ते फक्त तुमच्या आदिवासी टीमच्या माध्यमातूनच होत आहेत. कारण ओपन टीममध्ये असं काही होत नव्हतं. आज या टीमचं सर्वजण आदर्श घेतात आणि तुमचं खरोखर मी धन्य मानतो. आई गावदेवी स्पोर्ट्स यांनी आम्हाला बोलवला आणि आमचा सन्मान सत्कार केला, त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. कल्पेश पूर्ण टीम, तुमची पूर्ण टीम, सगळ्यांनी चांगली मेहनत केली. सगळे बगली कंपनी, सगळे इतर सगळ्यांनी कॉमेंट्रीज असतील, तुमचे लेखक असतील, तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि या 48 टीम ज्याही पराभव झालेत, काही विजय झालेत, मला वाटतं 4 टीमचे बक्षीस आहेत, ते तुम्ही ठरवालच. पण मी गेले 2 सामने आता बघितले, 2 ते 3 सामने बघितले. अतिशय चांगल्या पद्धतीने मुलं तुम्ही खेळतायत, कारण त्यासाठी तुमची प्रॅक्टिस लागते. आणि आता ग्राउंड फार कमी राहिलेले आहेत. मी नक्कीच शेलार बंधूंचे आभार मानेन की ते एक ग्राउंड उपलब्ध करून देतात. आणि आज चिंचोटीसारख्या गावात पूर्वी खूप ग्राउंड होते, पण आज तिथे काही नाही आहे. म्हणून आज चिंचोटीकर इकडे येतात, कारण काही दिवसात ही ग्राउंड नसेल, आपल्याला काहीतरी ग्राउंडसाठी करावं लागेल असं मला वाटतं. तडखड आणि वालीव हे संघ खूप चांगले खेळले, कारण मी अगोदर तडखडचा गेम बघितला आणि आपले ठाणेवाले पण होते, त्यांचा गेम बघितला. खूप चांगले खेळले, खूप चांगले षटकार मारत होते, अगदी शिस्तबद्ध खेळत होते. आणि असेच खेळत राहा, तुम्हाला कुठेतरी स्कोप मिळेल. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. खरोखर तुमचे पुन्हा मी आभार मानतो आणि माझा सत्कार सन्मान केला त्याबद्दल तुमचे पूर्ण टीमचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कमलाकरजी जाधव साहेब. आणि आणखीन मान्यवर आहेत विनोद दादा, विजय दादा, कुंद दादा आपण. आणि हां, तर 2 टीम्स आता 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते कन्फर्म करण्यासाठी आता आपण टॉस करणार आहोत. कोणता संघ 3ऱ्या क्रमांकावर आणि कोणता संघ 4थ्या क्रमांकावर राहील. गावदेवी चिंचोटी पाटीलवाडा टीमचे कर्णधार आपण पुढे या. आणि पानखंड स्पोर्ट्स ए टीमचे कर्णधार नक्कीच आपण पाहिला तर हा कॉल टॉस केला तर सन्माननीय विनोदजी गवळी साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण आता हे 2 कर्णधार आहे, आता तुमच्या हातात सिक्का असेल आणि ते ठरवतील की 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी. पानकाटा टीमकडून कॉल येतोय, छापा येतोय, कॉल आला काटा. म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी टीम आपण पाहिली आहे गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा. आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी आपण पाहिली आहे तर पानखंडा स्पोर्ट्स ए टीम. तर आता हे 4 म्हणजे सांघिक पारितोषिक कन्फर्म झाली, कोणत्या संघाला कोणतं पारितोषिक मिळेल. परंतु मध्ये पण भरपूर आहे, कारण की हे ट्रॉफीज आहेत ना, आणखी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर, बेस्ट फिल्डर, आणि ते सुद्धा आपण देणार आहोत.
तर पुन्हा एकदा आपण वळूया आता जे पारितोषिक आहेत. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीर. सर्वप्रथम आपण वळूया बेस्ट फिल्डर पासून आपण सुरुवात करतोय. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आणि टी शर्ट्स आहेत या स्पर्धेसाठी. जे टी शर्ट स्पॉन्सर्स केले आहेत स्वराज्य स्पोर्ट्स अविनाजी ठाकरे यांच्या माध्यमातून, नक्कीच त्यांचे आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि ते जवळजवळ आपण पाहिलं तर 4 कॅचेस एका इनिंगमध्ये पकडणारा खेळाडू होता गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा टीमचा शैलेश शेलार. या आणि विजयजी बगली साहेब आणि कुंदनजी बगली साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा पुरस्कार आपण प्रदान करा शैलेश या खेळाडूला. बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये एका इनिंगमध्ये उत्कृष्ट 4 कॅचेस आणि गेम चेंजिंग कॅचेस होत्या त्यामुळेच तर मी म्हणेन कॅचेस पकडल्या म्हणून मी तर म्हणेन सुपर 4मध्ये नक्कीच स्थान पक्क करण्याची संधी मिळाली गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा टीमला. आता आपण देणार आहोत बेस्ट बॉलरचा किताब. फिल्डरचं झालं पण बेस्ट बॉलरमध्ये रेस आहे. कोणाच्या एका विकेटने एका फरकाने मात्र इथे बाजी मारून गेले. गेस करा 4 टीम आहेत. गेस करा. इशिका टीम, पानकांडा टीम आणि वालीव टीम. 6 इनिंग मोस्ट विकेट 11 वसंत सांबरे. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय संतोष मामा आणि अमित दादांना आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वसंत या खेळाडूला प्रदान करा. बेस्ट बॉलर जवळजवळ 6 इनिंग आणि 11 विकेट. वसंत सांबरे ठरलाय बेस्ट बॉलर स्पर्धेचा. नक्कीच अभिनंदन वसंत आणि मान्यवरांचे आभार. आता मात्र आपण बघूया बेस्ट बॅट्समन. क्या बात है. आता गेस करा. इशिका टीम, पानखंडा टीम. काहीच नाही, आवाजच निघत नाही. आणि 100+ रन्स आहेत त्याचे. तो खेळाडू आहे 6 इनिंग मध्ये 107 रन्स. मिस्टर आशिष सुतार. कदाचित मी तर म्हणेन की विक्रांत पहिल्या दिवस असता तर आशिष पण पुढे असता. नक्कीच हा पुरस्कार देण्यासाठी विनंती कर सन्माननीय विनोददादा गवले आणि कमलाकरचे जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा सन्मान आपण हा पुरस्कार वितरित करा. आशिष सुतार काय कमालीची बॅटिंग. एक आपण पाहिलं तर ऑलराऊंडर खेळाडू ज्यामध्ये नक्कीच लक्षवेधी कामगिरी त्यांची पाहायला मिळेल. बॅट्समन टी शर्ट स्पॉन्सर्स केलेत आपण पाहिलं स्वराज्य स्पोर्ट्स अविनाजी ठाकरे यांच्या माध्यमातून. आणि ही आकर्षक अशी ट्रॉफी जी कल्पेजी सापटे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केले. नक्कीच मान्यवरांचे आभार आणि आशिष तुझं अभिनंदन. आणि आता आपण जाऊया मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी कोण दावेदार आहे? वालीव टीम, पानखंडे, इशिका.
आहा, काय कॉन्फिडन्स आहे. 100+ रन्स आहेत, विकेट पण आहेत, पॉइंट आहेत एकूण तरी 300+, 367 पॉइंट, 6 विकेट आणि 117 धावा. खेळाडू आहे पानखंड स्पोर्ट्स टीमचा रोशन. आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती करेन कमलाकांतजी जाधव साहेब आणि दिकू शेठ, आपण या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा किताब, 117 धावा, त्याचनंतर आपण पाहिलं तर 6 विकेट आणि अप्रतिम कामगिरी. मी तर म्हणेन की नक्कीच थोडंसं बॅड लक होतं रोशन अँड टीमचं, परंतु नक्कीच कमालीची खेळी आज दिवसभरामध्ये केली आहे आणि मालिकावीराचा मानकरी ठरतोय. अभिनंदन रोशन तुझा, नक्कीच पाहुण्यांचे आभार. तर आता मात्र आपण पाहिलं ही वैयक्तिक पारितोषिकं आपण पाहिली आहे जी झाली. आता सांघिक पारितोषिकाकडे आपण वळूया. आणि जी सांघिक पारितोषिकं आहेत, जिथे 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला टीम, त्यांना मी विनंती करेन पानखंड स्पोर्ट्स टीम कर्णधार नक्कीच आपण त्वरित या. आणि 4र्थ क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये हा संघ. आणि हा पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ असते पानखंड टीम खेळायला सगळे होते, ट्रॉफी घ्यायला 1 आणि 2. अरे या संघाची मेहनत आहे, ही संघाची मेहनत आहे, कोणाला तर ती पण मिळत नाही. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी. आणि सगळ्या पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते जे सगळे आमचे पाहुणे आहेत आणि नक्की त्यांच्या शुभ असते आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण प्रदान करा. 4थ्या क्रमांकाचा संघ जो आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेत पानखंड स्पोर्ट्स ए टीम. नक्कीच आपण पाहिली तर परफॉर्मन्स भरपूर आज चांगला. आज जरूर शेलार मैदान गाठलंय पण नक्कीच खाली हात नाही आलोय तर काहीतरी घेऊन जाणार आहे आणि घेऊन जाणार आहे. कॅश प्राइज असेल, त्याचप्रमाणे आपण पाहिलं ही चमचमीत अशी आकर्षित ट्रॉफी. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला टीम गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी टीम. पाहुण्यांना विनंती करेन आपण 2 मिनिटं इथेच थांबा. या चिंचोटी पाटीलपाडा टीम 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. पुन्हा एकदा संपूर्ण सगळ्या पाहुण्यांच्या शुभ असते आपण पाहिला तर ही ट्रॉफी मात्र दिली जाते, प्रदान केली जाते. आणि आता आपण पाहतोय 2ऱ्या क्रमांकाचा संघ इशिका 11 तडखड. आज 2 ट्रॉफी आल्या त्यांच्याकडे, एक पोमनच्या मैदानातून आली आणि ह्या मैदानातून आल्या. परंतु पोमनच्या मैदानातून किती नंबरची ट्रॉफी आली आहे? 5व्या क्रमांकाची आली आहे. कॅश प्राइज रोख रक्कम 12,000 असेल. त्यानंतर एक अशी आकर्षित ट्रॉफी चा मानकरी 2ऱ्या क्रमांकाचा राहिलेला संघ म्हणजेच इशिका 11 तडखड. कॉंग्रॅच्युलेशन्स. मला वाटते आशिषसाठी सुद्धा डबल दिवस आहे, डबल धमाका आहे. टीमसाठी सुद्धा आहे आणि आशिषसाठी सुद्धा. खेळाडूंचं अभिनंदन, नक्कीच पाहुण्यांचे आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन्स असेल इशिका 11 टीम. आणि आता म्हणू शकते की ज्यांच्या नावाचा झाला गाजा बाजा आणि बनली या स्पर्धेची महाराजा
I Jivdani Wali team, champion of the champion. I Gaudev Trophy 2024. नक्कीच आपण पाहिलं तर हे मैदान गाजवण्याची धमक ठेवतात आणि या मैदानावर आल्यावर कधी खाली हात जात नाहीये, हा इतिहास आहे. मागच्या वर्षी मला आठवत आहे की आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी इथून 1 नंबरची ट्रॉफी नेली आहे. पुन्हा आले आणि पुन्हा सुद्धा इथे चाललेत 1 नंबरची ट्रॉफी घेऊन. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आई जीवदानी वालीव टीम. कॅश प्राइज पण घ्या, नसेल तर मग नक्कीच खेळाडूंचे अभिनंदन आणि पाहुण्यांचे आभार. तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं आई गावदेवी चषक 2024 चा वैविध्यमान सोहळा मात्र इथे समाप्त झालाय. ज्या ज्या पाहुण्यांनी मात्र आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, मोलाचं स्पॉन्सरशिप केलं, त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय. आणि अशाच प्रकारचं नक्कीच सहकार्य आम्हाला मिळत राहो हीच अपेक्षा, हीच विनंती करतोय आणि थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय. आणि नक्कीच आम्ही सुद्धा या स्पर्धेतून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.